तालुक्यातील चांभई येथील संतोष रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची रानडुकरांनी नासाडी केल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची रानडुकरांनी नासाडी केली आहे। आधी अतिवृष्टी, नंतर सोयाबीनवर आलेली हुमणी अळी, आता रानडुकरामुळे नुकसान, यामुळे शेतकरी त्रस्त असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात असून पिकांच्या संरक्षणासाठी रात्री गस्त घालावी लागत आहे। पीक नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। चांभई येथील रोकडे यांच्या शेतातील काही ठिकाणी रानडुकरांनी उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे। रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाले असून झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। शेतकरी वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशीही अपेक्षा व्यक्त करत आहेत। रानडुकरांच्या सततच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। रानडुकरांवर नियंत्रण आणण्यासाठी बंदोबस्त करण्यात यावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। याशिवाय शेतकऱ्यांनी शेतीचे संरक्षण करण्यासाठी सवलतीच्या दरात कुंपण पुरविण्याची मागणी केली आहे। सध्याच्या परिस्थितीत वन विभागाने प्रभावी उपाययोजना न केल्यास रानडुकरांचा त्रास अधिकच वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।